गाईज हे बघा किती पाऊस पडतोय. आवाजावरून समजत असेल तुम्हाला, कारण इथे काही दिसत नाही. ते बघा तिकडे ओलं ओलं दिसत असेल. आणि कोणच रस्त्यावर नाही आहे सध्या, पूर्णच सगळं बंद. आणि तरी पण इथे मॅच चालू आहे बघा. मॅच तर बघतोय. खतरनाक गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. सो आता माझा रिझल्ट आहे इन 15 मिनिट्स. माझ्या डोळ्यात पाणी काय येतंय बाई. तसं भीती वाटते गाईज, थोडंसं धक धक होणे लगा. ते चालू आहे. इथे सगळं हॉल तिकीट वगैरे काढून ठेवलं आहे. तिकडे प्रियाताई पण ऑफिसमध्ये बघते रिझल्ट. तिला हॉल तिकीट पाठवली आहे. तर बाई किती मिनटं. हे बघा इथे सगळेच रेडी आहेत रिझल्ट बघण्यासाठी. काउंटडाऊन गाईज, काउंटडाऊन बघा. 14 मिनिट्स टू गो. तुला काय वाटतं? पास तर होणार आहे. पास तर होणार आहे. तरी पण थोडं धक धक होऊन येईल का. हा हा. आता आहे ना, सगळ्यांचे फोन येऊन गेलेत, म्हणजे थोडेफार लोकांचे मला. बट ठीक आहे. दर्शनदाचा पण मेसेज आला होता सकाळी की आज रिझल्ट आहे भाई. मी बोलली हा. त्याचं पण चाललं होतं होशील पास. एव्हरीथिंग इज गुड. गॉड इज विथ यू. तर ठीक आहे. भीती वाटतीये थोडी. मम्मीला काहीच घेणं देणं नाही माझ्या रिझल्टशी. ती बोलते हा ठीक आहे ना रिझल्ट. ठीक आहे ठीक आहे. पप्पाचं पण चालू आहे की पास होशील. मला तर माहिती आहे का? माहिती. सकाळी सांगितलंय असं ओरडून ओरडून आज माझा रिझल्ट आहे. ताईला पण सांगितलंय. 13 मिनिटं कसं तरी होतंय. ते सगळं रेडी आहे. माझी पाहिला पण धगधग धगधग मला नाही ताईला. मी पण तिथं अर्धा तास बाकी. मी तर कधीपासून सकाळ सकाळी उठली. मी बोलली आता आधी मी बघितलं साईट ओपन करून 3 तास बाकी. मी बोलली फटाफट आंघोळ वगैरे करून रेडी होऊन बसूया मस्तपैकी. गाईज कर लेंगे. अरे हिला काय घेणं देणंच नाही म्हणजे रिझल्टचं. इथे फोनवर बोलत बसली आहे बघा. पाय काढ. ते बघा चेक कर. चेक कर चेक कर चेक कर चेक कर चेक कर. थांब मी टाकते फटाफट. मी टाकते थांब. अरे जात नाही. येत का नाही. दिसतोय रिझल्ट. पण मम्मीचं नाव मेन्शन आहे माझ्या फॉर्मवर. दिसत नाही रिझल्ट. अंजली. मम्मी माझा रिझल्ट नाही दिसत आहे. हे आहे. भाई रिझल्टच नाही दिसत आहे. मम्मा बोलते नसेल आज रिझल्ट. एवढं डिक्लेअर झालंय गव्हर्नमेंटकडे. बोलते आज रिझल्ट नसणार आहे. होतच नाहीये. सीट नंबर टाकलाय सगळं टाकलंय. ताईला बोल. ताईला फोन करूया. सो गाईज दुपारी आम्ही झोपलो होतो आणि आता गावीच. हा हा ते मम्मी बोलते आमचं गावीच होते ते. म्हणजे हा. सो गाईज आज माझा रिझल्ट लागलाय. सो आम्ही आज जेवायला आलेलो आहोत बाहेर. आणि लगेच मी कॅमेरा चालू केला. लगेच तिने केस हे बघा लगेच केस ओपन केले. आम्ही गरमी पण आलो. आणि मी एसी मध्येच बोलते. मी स्कूटीवर आली. मी ते बघा केस बांधले वरती गरम होते. बी कम्फर्टेबल एव्हरी टाइम. सो ताई बघते की काय ऑर्डर करायचं आहे. इसका चालू आहे देख रही है क्या ऑर्डर करना है. रिझल्ट माझा. मी पास झाली. एक्साइटमेंट ह्या लोकांना आहे दोघींना माझ्यापेक्षा जास्त.
सो आम्ही मागवली मस्त बटर रोटी मी आणि पप्पासाठी. इथे आहे दाल तडका आणि तिथे आहे स्टीम राईस आणि जिरा राईस. नाही स्टीम राईस आणि हे काय हक्का नूडल्स ना व्हेज. आज मंडे म्हणून आम्ही व्हेज खातोय. ठीक आहे पण सो असं आहे. आणि पनीर चिली एकदम भारी होती. ड्राय मंचुरियन पण एकदम भारी होते. जिरा राईस आहे. बस तुमचा फोन नंबर सांगा आधी. फोन नंबर ॲड्रेस फोन नंबर. आमचं चाललेलं आहे जेवून. आता आम्ही चाललेलो आहे घरी. सो मी आणि पप्पा तर आता आलोय घरी. आता मी फटाफट चेंज करून घेऊया आणि नंतर मग तुमच्याशी बोलते गाईज. सो गाईज गुड मॉर्निंग तर नाही आहे आता, गुड आफ्टरनून. गुड मॉर्निंग तर सकाळीच झालेली माझी, पण आता मी व्हिडिओ चालू करते म्हणून गुड आफ्टरनून बोलते. सो काल रिझल्ट होता आणि खूप एन्जॉय केलं. खूप एक्सायटेड होते सर्वजणच. माझ्यापेक्षा जास्त तर ताई दोघी पण एक्सायटेड होत्या. सो ताईने येताना ऑफिसवरून माझ्यासाठी खूप काय आणलेलं, म्हणजे रवा केक आणलेला जो की माझा प्रचंड फेवरेट आहे. आणि मलाई मिठाई आणलेली, बर्फी ती असते ना ते आणलेलं, ते तर मला खूप आवडतं. सो माझ्यासाठी स्पेशल तिने आणलेलं ऑफिसवरून येताना. आणि ते मी रवा केक खाल्ला होता आणि मिठाई नाही खाल्ली, कारण मी बोलली आता सगळंच कसं एक सकाळचं स्वीट खाऊ. आंबा पण खाल्ला त्याच्यात, म्हणून मी ते नाही खाल्लं. आणि खूप 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 हॅपी आहेत सर्वजणच. बट आता बघूया पुढे काय करायचं आहे काय नाही. सो लेट सी नाव. आणि रिझल्ट खूप लवकर लागले ॲक्च्युली मेच्या. मम्मा तिथे फोनवर बोलते, तिचं काय ना काहीतरी चालूच आहे. आणि मम्माने आता जेवायला बनवलं आहे काय ते मी मला शेअर करते. मस्तपैकी ही कसली भाजी आहे, दोडक्याची वाटतं. येस गाईज दोडका आहे हा. ह्याच्यात मस्तपैकी गोडी डाळ आहे आणि ह्याच्यात शिमला मिरची जी ताईला ऑफिसला दिलेलं सकाळी, तिला आवडतं म्हणून. ह्याच्यात भात आहे आणि ह्याच्यात काहीतरी असेल, ह्याच्यात पण भात आहे. येस सो असं आहे. आणि चपात्या केलेल्या सकाळी, तो चपात्या आहेत. सो मी जेवते आता, भूक तर लागली मला, कारण मी सकाळी नाश्ता नव्हता केला. सो आपण आता जेवायला घेऊया. आणि मला कमेंट करू शकता की तुमच्या घरात किती जण 12th ला होते वगैरे. ओके गाईज. सो मी घेतलेलं आहे जेवायला मस्तपैकी डाळ आणि भात, माझं फेवरेट. हे बघा डाळ भात आणि लोणचं. डाळ भातावर थोडंसं घी टाकायचं आहे गाईज फक्त. सो मस्तपैकी टाकलेलं आहे घी आणि डाळ भात आणि लोणचं. डाळ भात लोणचं कोणी नाही कोणाचं. सो मी जेवण घेते आणि मग नंतर आपण बोलूया. तर आम्ही झोपली होती दुपारचं जेवण झाल्यावर आणि मगाशी उठलो आहे आम्ही 5:30ला. त्यानंतर मग फ्रेश झालो, झाडू मारला, मग कपडे ठेवले सुकलेले आणि आता बिस्किट खातीये. बिस्किट संपलेलं. पूर्वा गेलेली डीमार्टला दुपारी म्हणजे सकाळीच. डाळ वगैरे पण संपलेली, मॅगीचं पॅकेट. सो ते सगळं आणलं आणि मस्तपैकी चाय आणि बिस्किट खातीये मी आता. अरे यार पाऊस तर इथं येत नाहीये, तिकडे मॅच थांबवलेली आहे. पाऊस पडतोय तिथं. ए नाही थांबवली मॅच, परत चालू आहे. यांना वाटलं की पाऊस थांबलाय आणि आज MI आणि GT ची मॅच आहे. सो आम्ही बघतोय मॅच. आणि मम्मीने बनवलंय जेवायला डाळ भात दुपारचा होता आणि बेसन बनवलंय, भाकरी बनवली आहे आणि बस. दोडक्याची भाजी दुपारी बनवली होती.
लोक पळतात. बस मम्मी सरक, मम्मी पडल. गेलं थोड्या वेळा तरी झालं होतं. गाईस थोड्या वेळासाठी आहे ना एकदम खतरनाक सीन होता. एवढ्या जोरात वादळ आला ना की सगळे ओरडायला लागलेले खिडकीत येऊन. मेन तर आमची मम्मी उगाच ओरडत होती. खतरनाक होतं, थोड्या वेळासाठी होतं पण. आणि लोक तर पळत होती आपापल्या घरातून. कोण खिडक्यात खोलून बघताय, कोण रस्त्यावर पळताय. हे सगळं सामसूम खतरनाक होतं खरंच गाईस. मी इथे जेवायला बसलेली आणि मी जस्ट असं पाठी बघितलं. काय भारी मजा आली माहिती. आणि ही उगाच ओरडत होती. काय मजा आली. तरी पप्पा तर उगाच घाबरलेल्या, उगाच म्हणजे आतून बाहेर पळत आले. सारखी हवा येते. माझ तू गॅलरीतच झोप. लॉकडाऊन मध्ये गॅलरीतच झोपायची आमची मम्मा. हे बघा इथे जेवायला घेतले मस्तपैकी डाळ भात. मी हा टोप घेऊन गॅलरीत गेलेली. खतरनाक सीन होता, मज्जा आली. पण एकदम वेगळंच होतं म्हणजे असं. तरी पण मॅच चालू आहे. पण तिथून प्रियाताई बोलते हिला बनवलं मजा घ्यायची का भांडी घासताना. हवा येते. ये ना. हे बघा बनू. आज डाळ भात मस्त झालेला दुपारचा. तेच खाते मी. मला बेसन नाही खायचं म्हणून. राणीला फोन. सो आता आमच्या इथे लाईट गेले. मी लावलाय फोनचा टॉर्च. आता जस्ट लाईट गेली. मी जेवत होती. जेवण तर झालंय माझं पटकन. आणि सगळ्या सेक्टरचीच लाईट गेली. म्हणजे त्या सेक्टरला आहे तिकडे, आमच्या इथे सगळं लाईट घालवली आहे. एवढं वादळ आलं की लाईट घालून टाकली. आता काय माहिती कधी रिटर्न लाईट येते. मॅच चालू होती टीव्हीवर, ते पण बंद झालं. पप्पा टीव्हीचं बटन बंद आहे ना. बरं झालं पप्पानी एसी लावून ठेवलेली. थोडं तरी कूल झालं असेल. आता बघूया. त्यांना दिसत नाही. ए मामी वगैरे फोन कर, आईला वगैरे. ती छटावूनला करत असेल फोन. केलाय मी, तू लाव. बापरे खतरनाक गाईस. आवाज येत असेल तुम्हाला. एवढं बेकार वादळ आलंय. हे गेट बघ, गेट बघ. हॉरर सीन चालू आहे इथे. हे बघा ही बदनाम आहे कोणी बोलतीये. बनी तुझा आतमध्ये. हे बघ इथं काहीतरी कपडे काढ ग. हे पाठून मला दिसतंय सगळं. काहीच हे बघा. एवढी लाईट गेली तर गेली डीम आलेली वाटतंय ना. हे बघा एवढी भांडी पडलीये. ताई भांडी घासते इथं टॉर्च लाईट लावून. आणि काहीच दिसत नाही बघ. खाली फुल लाईट गेली आहे. आणि मध्ये मध्ये डीम जाते, डीम येते. काय माहिती काय चालू आहे. आणि इथे मम्मा सगळ्यांना फोन लावत बसलीये. कोण घरी आहे, काय कुठे आहे. आता मामीला फोन. आणि हे बघा इथे कपडे काढत बसलीये. मग नको काढूस गाईज. खाली तर काय दिसत नाही. जेवढं दिसते तेवढं दाखवते. फुल ऑन अंधेरा छाया हुआ है. सगळीकडे लाईट्स गेले. गाईज पाऊस आला. या पप्पाचं तर वेगळंच चालू आहे. आंबे भात. हे बघा बोलतात आंबे भात झाले पावसाला. पाणी दिसले. तर आता लाईट आलेली आहे. आता जस्ट लाईट आली जस्ट. आणि किती वाजलेत माहित तेव्हा 11:30 होऊन गेलेत मस्तपैकी. आता लाईट आली आणि आता आम्ही एसी लावून जे झोपणार आहे ना बिलकुल उठणार नाही. मला तर वाटतं लाईट परत जाईल. पण ठीक आहे फटाफट सगळं बंद करूया आणि डायरेक्ट जाऊन झोपूया.